इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण क्रमांक 3 वर्तुळ. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत वर्तुळ कंस, त्याचप्रमाणे केंद्रीय कोन, कंसाचे माप, कंसांची एकरूपता व त्यावर आधारित प्रमेय. तर सुरू करूयात. पहिला घटक आहे वर्तुळ कंस. यामध्ये बघा, वृत्तछेदिका वर्तुळाला 2 भागात विभागते. यापैकी कोणताही एक भाग आणि वृत्तछेदिकेचे वर्तुळावरील बिंदू यांनी मिळून होणाऱ्या आकृतीला वर्तुळ कंस असे म्हणतात. आता आकृतीमध्ये या ठिकाणी ए बी ही काय आहे? वृत्तछेदिका आहे. त्यामुळे वर्तुळाचे या ठिकाणी आपल्याला 2 भाग झालेले दिसत आहेत. यापैकी आकृतीमध्ये कंस ए वाय बी हा एक भाग झालेला दिसतो आणि दुसरा भाग वृत्तछेदिकेमुळे झालेला कोणता आहे? ए एक्स बी. म्हणून कंस ए वाय बी आणि कंस ए एक्स बी हे 2 वर्तुळ कंस आहेत. म्हणजेच वर्तुळाला या वृत्तछेदिकेमुळे वृत्तछेदिका वर्तुळाला काय करते? 2 भागामध्ये विभागते. त्यापैकी प्रत्येक भाग हा काय आहे? वर्तुळ कंस म्हटला जातो. यापैकी एक भाग कोणता आहे? ए वाय बी आणि दुसरा भाग कोणता आहे? ए एक्स बी. हे 2 काय आहेत? वर्तुळ कंस आहेत. यानंतर वर्तुळ आणि वृत्तछेदिका. वर्तुळ आणि वृत्तछेदिका यांच्या छेदनबिंदूला कंसाचे अंत्यबिंदू किंवा कंसाची टोके म्हणतात. आता वर्तुळ आणि वृत्तछेदिका यांचे छेदनबिंदू कोणते आहेत बघा. तर वर्तुळ आणि वृत्तछेदिका यांचे छेदनबिंदू आहेत ए आणि बी. आणि याच 2 बिंदूंना आपण काय म्हणतो? त्या कंसाचे अंत्यबिंदू असे म्हणतो. कारण बघा, मगाशी आपण कोणता कंस सांगितला? ए वाय बी. म्हणजे ए आणि बी हे त्याचे काय झाले? अंत्यबिंदू. त्याचबरोबर ए एक्स बी यामध्ये सुद्धा ए आणि बी काय आहेत? अंत्यबिंदू आहेत. त्यानंतर तिसरा बघा मुद्दा काय आहे? केंद्रबिंदू समाविष्ट असणाऱ्या वर्तुळ कंसाला विशाल कंस म्हणतात. आता आकृतीमध्ये आपल्याला 2 कंस मिळालेले आहेत, ए वाय बी आणि ए एक्स बी. यापैकी मोठा कंस आपल्याला कोणता दिसतो? तर ए वाय बी. कारण का बघा, तर या कंसामध्ये केंद्रबिंदू समाविष्ट आहे. तर केंद्रबिंदू समाविष्ट असणाऱ्या वर्तुळ कंसाला काय म्हणायचं आहे? विशाल कंस. आणि आकृतीमध्ये विशाल कंस कोणता आहे? तर वर्तुळ कंस ए वाय बी हा विशाल कंस आहे. आणि केंद्रबिंदू समाविष्ट नसणारा कंस कोणता आहे? ए एक्स बी. आणि या कंसाला काय म्हणायचं आहे? लघु कंस. म्हणजेच ए एक्स बी हा लघु कंस आहे, ए वाय बी हा विशाल कंस आहे. ए आणि बी ही काय आहेत? कंसाचे अंत्यबिंदू आहेत. यानंतर पुढील आकृतीमध्ये बघा, केंद्रीय कोन. वर्तुळ प्रतलातील कोणत्याही कोनाचा शिरोबिंदू जर वर्तुळाचे केंद्र असेल, म्हणजे कोणताही कोन असेल आणि त्याचा शिरोबिंदू जो आहे तो वर्तुळाचा केंद्र असेल, तर या प्रकारच्या कोनास काय म्हणतात? केंद्रीय कोन असे म्हणतात. आकृतीमध्ये बघा, ए ओ बी या ठिकाणी ओ हा काय आहे? शिरोबिंदू आहे या कोनाचा, आणि तो वर्तुळाचा काय आहे? केंद्रबिंदू आहे. म्हणून ए ओ बी हा केंद्रीय कोन आहे. आता या आकृतीमध्ये आपण बघितलं होतं की वृत्तछेदिकेमुळे आपल्याला 2 कंस मिळालेले होते. म्हणजेच वर्तुळाचे 2 कंसात विभाजन झालेलं होतं. मग ज्यामध्ये आपल्याला केंद्रबिंदू समाविष्ट आहे तो विशाल कंस आपण म्हटला होता. ज्यामध्ये केंद्रबिंदू समाविष्ट नाही आहे तो लघु कंस म्हटला होता. त्याचप्रमाणे वृत्तछेदिकेप्रमाणेच केंद्रीय कोनामुळे सुद्धा, म्हणजे ए ओ बीमुळे सुद्धा वर्तुळाचे 2 कंसामध्ये विभाजन होते. मग आता ए ओ बीमुळे कोणते 2 कंस तयार झाले या ठिकाणी? ए क्यू बी. ए क्यू
बी हा विशाल वर्तुळ कंस आहे आणि ए पी बी हा लघु वर्तुळ कंस आहे. यानंतर आपल्याला बघायचं आहे कंसाचे माप. तर कंसाचं माप कसं मोजलं जातं? तर लघु कंसाचे माप त्याच्या संगत केंद्रीय कोनाच्या मापा एवढे असते. आता या आकृतीमध्ये केंद्रीय कोन कोणता आहे बघा. तर AOB हा काय आहे? केंद्रीय कोन आहे. आणि या केंद्रीय कोनाचं माप समजा 40 असेल किंवा 50 अंश असेल तर तितकंच माप कशाचं असणार आहे? या कंसाचं असणार आहे, लघु कंसाचं AXB. म्हणून मेजर कंस AXB म्हणजेच AXB या कंसाचे माप समान आहे कशाबरोबर? मेजर कोन AOB. म्हणजेच या केंद्रीय कोनाचं माप जेवढं आहे तेवढंच माप त्याच्या संगत केंद्रीय कोनाच्या मापा इतकंच त्या लघु कंसाचं माप असणार आहे. आता विशाल कंसाचे माप कसं काढता येईल? समजा AOB या केंद्रीय कोनाचं माप 50 अंश आहे तर AXB या लघु कंसाचं मापसुद्धा किती येणार आहे? 50 अंश. तर उरलेल्या विशाल कंसाचं माप कसं काढता येईल आपल्याला? तर विशाल कंस या आकृतीमध्ये कोणता आहे? AYB हा विशाल कंस आहे. मग विशाल कंसाचं माप काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? पूर्ण वर्तुळामधून आपल्याला हा लघु कंस वजा करावा लागेल. म्हणजेच कसं सूत्र तयार होईल बघा. विशाल कंसाचे माप बरोबर 360 अंश वजा संगत लघु कंसाचे माप. आता आकृतीमध्ये AYB हा काय आहे? विशाल कंस आहे. म्हणून मेजर कंस AYB बरोबर पूर्ण वर्तुळाचं माप आपल्याला माहिती आहे किती अंश असतं? 360 वजा मेजर कंस कोणता वजा करायचा? AXB. म्हणजे आपल्याला उरलेला हा विशाल कंस मिळेल. त्यानंतर अर्धवर्तुळ कंसाचे माप या अगोदर तुम्ही अभ्यासलेलं आहे. अर्धवर्तुळ कंसाचे माप किती अंश असतं? 180 अंश. आणि पूर्ण वर्तुळाचे माप 360 अंश असते. या सर्व आपल्याला सूत्रांचा उपयोग आपल्याला पुढील उदाहरणे सोडवताना यानंतर पुढील घटक आपल्याला अभ्यासायचे तो म्हणजे कंसांची एकरूपता. आता एकरूप कधी असणार सांगा कंस? जसं दोन रेषाखंड कधी एकरूप असतात? जर दोन रेषाखंडांची लांबी समान असेल तर ते दोन रेषाखंड एकरूप असतात. दोन कोण कधी एकरूप असतात? जर त्या दोनही कोणांची मापे समान असतील तर ते दोन कोण आपण एकरूप आहेत असं म्हणतो. त्याचप्रमाणे आता कंस कधी एकरूप असतील बघा. तर दोन कंसांच्या त्रिज्या आणि त्यांची मापे समान असतात तेव्हा ते दोन कंस परस्परांशी काय असतात? एकरूप असतात. आता दोन कंसांच्या त्रिज्या या ठिकाणी बघा आकृतीमध्ये AOB आणि BOC हे दोन केंद्रीय कोन आहेत. AOB आणि BOC हे दोनही केंद्रीय कोन आहेत आणि दोघांचेही माप आपण किती मांडलेलं आहे? थीटा. त्यामुळे दोनही कोन एकरूप आहेत. शिवाय OA बरोबर OB बरोबर OC. OA, OB आणि OC ह्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. त्यामुळे हे तीनही त्रिज्या काय आहेत? समान आहेत. म्हणून कंस AB एकरूप कंस BC. या ठिकाणी त्रिज्यासुद्धा समान आहे आणि त्या दोनही केंद्रीय कोनांची मापे समान आहेत. म्हणून कंस AB आणि कंस BC हे दोनही कंस काय आहेत? एकरूप आहेत. म्हणजे दोन कंस एकरूप असण्यासाठी कोणती अट आवश्यक आहे? तर त्रिज्या आणि त्या केंद्रीय कोनांची मापे कशी हवीत? समान. आता या आकृतीमध्ये बघा O हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. POQ हा आतील वर्तुळाचा काय आहे? केंद्रीय कोन आहे. आणि ROS हा बाहेरील वर्तुळाचा काय आहे? केंद्रीय कोन आहे. आणि दोनही केंद्रीय कोनांची मापे कशी आहेत? समान आहेत. कारण POQ आणि ROS या दोघांचाही आपल्याला बघितलं तर वर्तुळ केंद्र काय आहे? O आहे. त्यामुळे हे दोनही कोन कसे आहेत? समान आहेत आणि तो माप आपण किती मांडलेला आहे? थीटा. पण जर त्रिज्या बघितली तर आतील वर्तुळाची त्रिज्या कोणती आहे? OP आणि OQ. आणि बाहेरील वर्तुळाची त्रिज्या OR आणि OS. याचाच अर्थ OP आणि OR समान आहे का? नाही आहे. शिवाय OQ आणि OS सुद्धा समान आहे का?
म्हणजे दोन्ही समान नाही आहेत, म्हणजेच त्रिज्या या ठिकाणी आपल्याला समान नाही आहे. म्हणून कंस पी क्यू, हा जो कंस पी क्यू आणि कंस आर एस हे समान नाहीत, म्हणजेच एकरूप नाहीत. यानंतर पुस्तकात आपल्याला पान नंबर 61वर एक प्रमेय दिलेला आहे आणि रिकाम्या जागा भरून हा तुम्ही सिद्धता काय करायची, पूर्ण करायची आहे. तर प्रमेयाचे विधान बघा काय आहे. एका वर्तुळाच्या किंवा एकरूप वर्तुळाच्या एकरूप कंसांच्या संगत जीवा एकरूप असतात. म्हणजेच या ठिकाणी जर दोन कंस एकरूप असतील तर संगत जीवा काय असतात, एकरूप असतात. हे आपल्याला काय करायचं आहे, सिद्ध करायचं आहे. मग आता पक्ष काय येईल बघा. केंद्र बी असलेल्या वर्तुळात, कारण आपल्याला आता काय सांगितलेलं आहे, वर्तुळ एकाच वर्तुळाच्या किंवा एकरूप वर्तुळाच्या. यामध्ये आकृतीमध्ये मी एकच वर्तुळ काढलेलं आहे. आणि एकरूप कंसांच्या संगत जीवा, म्हणजे कंस कसे आहेत, एकरूप आहेत. तर जीवा एकरूप आहेत हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. त्यामुळे पक्ष काय येईल, केंद्र बी असलेल्या वर्तुळात कंस ए पी सी आणि कंस डी क्यू ई काय आहेत, एकरूप आहेत. आणि साध्य काय येईल सांगा, संगत जीवा एकरूप असतात. मग ए पी सी या कंसाची संगत जीवा कोणती आहे, ए सी. आणि डी क्यू ई या कंसाची संगत जीवा डी, म्हणून जीवा ए सी एकरूप जीवा डी. सिद्धतेमध्ये बघा, त्रिकोण आपल्याला ए बी सी आणि डी बी ई हे दोन त्रिकोण आपल्याला मिळालेले आहेत. या त्रिकोणांमध्ये जर बघितलं आपण तर बाजू ए बी ला एकरूप बाजू कोणती आहे, या त्रिकोणाची डी बी. याला कारण काय असू शकतं सांगा, तर एकाच वर्तुळाच्या त्रिज्या, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या, म्हणून बाजू ए बी एकरूप बाजू डी बी. त्यानंतर बाजू या ठिकाणी आपल्याला काय लिहिता येईल, बाजू या पहिल्या त्रिकोणाची आता कोणती येईल सांगा, ए बी आपण घेतलेली आहे, म्हणजे दुसरी बाजू कोणती उरली, सी बी किंवा बी सी. बाजू बी सी एकरूप बाजू या ठिकाणी बी. मग बी सी आणि बी, कारण आत्ताच आपण कोणती दाखवली ते सांगा, ए बी. ए बीला एकरूप काय दाखवली आपण, डी बी. आणि आता कोणती उरली, बी सी. बी सीला एकरूप कोणती दाखवली आपण, बी. आणि याला कारण काय लिहिता येईल पुन्हा, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. त्यानंतर कोण, ए बी सी. ए बी सी एकरूप कोण, डी बी ई. डी बी ई, कारण एकरूप कंसाची व्याख्या, कारण आपल्याला काय दिलेलं आहे, ए पी सी आणि डी क्यू ई हे दोनही कंस एकरूप आहेत, म्हणून हे दोनही केंद्रीय कोण कसे आहेत, एकरूप आहेत. म्हणून त्रिकोण ए बी सी एकरूप त्रिकोण डी बी ई, हे दोन त्रिकोण एकरूप झाले. कोणत्या कसोटीनुसार झाले सांगा, तर ए बी सी म्हणजे हा कोण आणि डी बी ई म्हणजे हा कोण. मग या ठिकाणी बाजू कोण बाजू, बाजू कोण बाजू, म्हणजेच हे दोनही त्रिकोण बाकोबा कसोटीनुसार एकरूप आहेत. त्रिकोणाच्या एकरूपतेची बाकोबा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप झाले. मग दोन त्रिकोण एकरूप असतील तर त्यांचे संगत घटक काय असतात, एकरूप असतात. मग आपल्याला कोणता संगत घटक साध्यमध्ये दाखवायचा आहे, ए सी आणि डी. मग ए सी काय आहे सांगा, ए बी सी या त्रिकोणाची बाजू आहे आणि डी बी डी या त्रिकोणाची बाजू आहे. मग दोन त्रिकोण एकरूप आहेत, म्हणून त्यांच्या संगत बाजूसुद्धा काय आहेत, एकरूप आहेत. म्हणून जीवा ए सी एकरूप जीवा डी, कारण एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू
यावरून आपल्याला हे साध्य मिळालेलं आहे. हा प्रमेय तुम्ही लक्षात ठेवा, कारण का परीक्षेला आपल्याला ॲक्टिव्हिटी बेस म्हणून सुद्धा विचारला जाऊ शकतो आणि या गुणधर्मावर आधारित आपल्याला सराव संचामधील उदाहरणे सोडवायची आहेत. आता यानंतर पान नंबर 61वर आपल्याला आणखीन एक प्रमेय दिलेला आहे. तो अगोदरच्या प्रमेयाचा अगदी बरोबर व्यत्यास आहे. बघा, एकाच वर्तुळाच्या किंवा एकरूप वर्तुळाच्या एकरूप जीवांचे, आता आपल्याला जीवा एकरूप दिलेले आहेत, तर संगत कंस एकरूप असतात हे आपल्याला काय करायचं आहे, सिद्ध करायचं आहे. म्हणून आकृती काय येईल, वर्तुळाची येईल. यामध्ये आपण एकरूप जीवा घेतलेल्या आहेत, पी क्यू आणि कोणती जीवा येईल सांगा, आर्यस. तर आपल्याला सिद्ध काय करायचं आहे, संगत कंस एकरूप असतात म्हणजे पी एम क्यू या कंसाला आर एन एस हा कंस एकरूप आहे हे सिद्ध करायचं आहे. पक्ष काय लिहिता येईल बघा, रेख पी क्यू आणि रेख आर्यस या केंद्र ओ असलेल्या वर्तुळाच्या काय आहेत, एकरूप जीवा आहेत. किंवा तुम्ही थोडक्यात असंही लिहू शकता, जीवा पी क्यू एकरूप जीवा आर्यस. साध्य काय लिहायचं आहे आपल्याला, साध्य आपल्याला संगत कंस एकरूप दाखवायचे आहेत म्हणून कंस पी एम क्यू एकरूप कंस आर एन एस. मग या ठिकाणी आकृतीमध्ये आपल्याला दोन त्रिकोण दिसत आहेत. हे दोनही त्रिकोण आपल्याला एकरूप दाखवायचे आहेत. म्हणून त्रिकोण पहिला कोणता आहे बघा, त्रिकोण पी ओ क्यू आणि त्रिकोण कोणता, आर ओ एस. मध्ये पहिला घटक काय लिहिता येईल बघा, बाजू ओ पी एकरूप बाजू ओ आर. म्हणून बाजू ओ पी एकरूप बाजू ओ आर. त्याचप्रमाणे बाजू ओ पी लिहिली, आता आपण ओ क्यू घेऊया दुसरी बाजू, ओ क्यू एकरूप बाजू त्या त्रिकोणाची कोणती येईल बघा, ओ पी आणि ओ आर आपण घेतली होती. ओ पीला ओ आर आणि ओ क्यूला आपण काय घेऊयात, ओ एस. आणि या दोघांनाही काय कारण लिहिता येईल आपल्याला, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. आता आणखीन एक तिसरा घटक आपल्याला कोणता दाखवता येईल बघा, तर पक्षमध्येच आपण सांगितलेलं आहे की रेख पी क्यू आणि रेख आर्यस म्हणजे जीवा पी क्यू आणि जीवा आर्यस कशा आहेत, एकरूप आहेत. म्हणून जीवा किंवा रेख पी क्यू एकरूप रेख आर्यस. म्हणून रेख पी क्यू एकरूप रेख आर्यस, कारण आपण हे पक्षमध्ये आपल्याला दिलेलं आहे म्हणून कारण मी लिहिलेलं आहे पक्ष. आता त्रिकोण पी ओ क्यू एकरूप त्रिकोण आर ओ एस. आता हे दोनही त्रिकोण एकरूप झाले, कोणत्या कसोटीनुसार झाले सांगा. या ठिकाणी आपण जर तीनही घटक बघितले तर हे तीनही घटक काय आहेत, बाजूच आहेत ना. त्यामुळे हे दोनही त्रिकोण बाबा कसोटीनुसार, बाबा एकरूपता कसोटी, यानुसार हे दोन त्रिकोण काय झाले, एकरूप झाले. आता दोन त्रिकोण एकरूप झाले, मग त्याचे संगत कोण कसे येणार सांगा, एकरूप. मग आता पी ओ क्यू म्हणजे कोण, पी ओ क्यू एकरूप कोण, आर ओ एस. कारण काय लिहिता येईल आपल्याला, एकरूप त्रिकोणाचे संगत कोण. दोन त्रिकोण आपण बाबा कसोटीनुसार एकरूप दाखवलेले आहेत म्हणून हे केंद्रीय कोण म्हणजेच पी ओ क्यू या त्रिकोणाचा आणि या त्रिकोणाचा आर ओ एस हे दोनही कोण काय झाले, एकरूप झाले. त्यानंतर आता पी ओ क्यू या कोणाचं माप जेवढं असेल तेवढंच या कंसाचं असणार आहे. म्हणजे पी ओ क्यू बरोबर मेजर कंस काय येईल, पी एम क्यू. त्याचप्रमाणे
ROSचं माप जितकं आहे तेवढंच माप कुणाचं असणार आहे? ROS जेवढं आहे तेवढंच माप या कंसाचं असणार आहे. म्हणून कंस RNS. कारण काय लिहिता येईल आपल्याला? कंसाच्या मापाची व्याख्या. कारण केंद्रीय कोन जेवढा असेल तेवढंच त्याचा संगत कंसाचं मापही तितकंच असतं. या ठिकाणी आपण याला नंबर देऊया. विधान क्रमांक 1, हा विधान क्रमांक 2 आणि हा विधान क्रमांक 3. मग 1, 2, 3 वरून आपल्याला काय लक्षात येईल बघा की कंस PMQ एकरूप आहे कंस RNS. बघा लक्षात येते का की दोनही त्रिकोण आपण बाबा कसोटीनुसार एकरूप दाखवले. मग 2 त्रिकोण एकरूप आहेत म्हणून त्यांचे संगत कोण एकरूप झाले. म्हणून POQला एकरूप कोण कोणता आला? ROS. आणि POQचं माप जितकं आहे तेवढंच या कंसाचं आहे म्हणून मेजर कंस PMQ. आणि ROS बरोबर मेजर कंस RNS. मग या ठिकाणी डावी बाजू या दोन्हीची समान आहे समीकरण 2 आणि 3ची, म्हणून उजवी बाजूसुद्धा समान. या ठिकाणी कारण काय लिहिता येईल आपल्याला? विधान 1, 2 आणि 3 वरून. या पद्धतीने आपल्याला ही सिद्धता मांडता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण विविध गुणधर्म आणि प्रमेय अभ्यासलेले आहेत आणि या प्रमेयांवर आधारित उदाहरणे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. थँक्यू.